विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत पोलीस भरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न भाग क्रमांक 5. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, भूगोल, राज्यघटना व आपण अन्य विषयाचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत त्यामधील काही प्रश्न गेल्या वर्षी आलेले आहेत व काही प्रश्न आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणताही प्रश्न मिस करू नका किंवा स्किप करू नका. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, अशी संधी पुन्हा येणार नाही. चला पाहूया पहिला प्रश्न. मुंबईच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? याचं राईट उत्तर 72. आपण पाहू शकता. मित्रांनो, मुंबईचे जे पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये फक्त 72 प्रतिनिधी उपस्थित होते. मित्रांनो, जर आपणास विचारलं दुसरं अधिवेशन कोठे भरलं होतं तर मित्रांनो, दुसरं अधिवेशन हे कोलकाता येथे भरलं होतं. जर तिसरं अधिवेशन विचारलं मित्रांनो तिसरं अधिवेशन हे मद्रासला भरले होते. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. मुंबई, कोलकाता, मद्रास असा सिक्वेन्स आपणास ध्यानात ठेवायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलमांचा समावेश होतो? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. मित्रांनो, यामध्ये टोटल 31 कलमांचा समावेश होतो. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. मित्रांनो, याबद्दल आणखी सांगायचं झालं तरी यामध्ये प्रकरणे टोटल 6 आहेत व अनुसूच्या 2 आहेत. माहितीच्या अधिकारामध्ये अनुसूच्या 2, प्रकरणे 6 आहेत. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मानवी शरीरात कोणत्या भागात विटॅमिनचा संचय होतो? याचं राईट उत्तर आहे यकृत. मित्रांनो, यकृतामध्ये मानवी शरीरामध्ये विटॅमिनचा संचय होतो. विटॅमिन म्हणजे जीवनसत्व. चला पाहूया पुढील प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे बाललिंग गुणोत्तर किती आहे? याचं उत्तर पाहू शकता. मित्रांनो, 1901 बाललिंग गुणोत्तर 919 इतके आहे 2011च्या जनगणनेनुसार. मित्रांनो, बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 0 ते 6 वयोगट असा मोडतो. हे सुद्धा आपणास विचारू शकतात. बाललिंग गुणोत्तरचा वयोगट काय आहे? 0 ते 6 लक्षात ठेवा. चला पाहूया पुढील प्रश्न. पक्षांतर बंदी कायदा हा कोणत्या अनुसूचीनुसार तयार झाला? याचं राईट उत्तर मित्रांनो आपण पाहू शकता. 10वी अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा हा तयार झाला. पक्षांतर बंदी कायदा. मित्रांनो, जी 52वी घटना दुरुस्ती जी 1985 होती यानुसार पक्षांतर बंदी हा कायदा 10व्या अनुसूचीनुसार तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो? 52वी घटना दुरुस्ती जी की 1985ची आहे. नोट डाऊन करायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता प्राणी सिलेंटेरेटा संघात येत नाही? मित्रांनो, इथे प्रश्न विचारला आहे, येत नाही म्हणून विचारला आहे. नीट काळजीपूर्वक वाचायचा आहे प्रश्न. मी 2 सेकंद थांबतो. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उचेरिया हा प्राणी सिलेंट्रेटा या संघात येत नाही. बाकी तिन्ही एका संघात आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना कोणी केली? याचं राईट उत्तर आहे चापेकर बंधू यांनी हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना केली. चापेकर बंधू. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. इंद्रावती अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं राईट उत्तर आहे छत्तीसगडमध्ये इंद्रावती अभयारण्य आहे. महत्त्वाचा प्रश्न आपण नोट डाऊन करू शकता आहे. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला कोण होत्या? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता बेगम एजाज रसूल या संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या. महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून ठेवा मित्रांनो. चला पाहूया पुढील प्रश्न. तापी नदीचा उगम कोठे होतो? मित्रांनो, तापी नदीचा हा उगम मुलताई मध्य प्रदेश येतो होतो. मित्रांनो, तापी नदी ही दक्षिण वाहिनी नदी आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. अवध या स्वतंत्र राज्याची किंवा संस्थानाची स्थापना कोणी केली?
मित्रांनो याचं उत्तर आहे सादत खान यांनी अवध या स्वतंत्र राज्याची किंवा संस्थानाची स्थापना केली, सादत खान यांनी. चला पाहूया पुढील प्रश्न मित्रांनो. कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात अनाथांची माय म्हणून ओळखले जाते? याचं राईट उत्तर आहे सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जाते. मित्रांनो यांचंच गेल्या वर्षी निधन झाले सिंधुताई सपकाळ यांची. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतात 3 वेळा आणीबाणी केव्हा झाली? याचं उत्तर आपण पाहू शकता 1962, 1971, 1976. मित्रांनो आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो, भारतात आणीबाणी केव्हा झाली? या 3 पैकी एक ऑप्शन येऊ शकतो, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. तापी व गोदावरी नदी दरम्यान कोणती डोंगर रांग आहे? याचं राईट उत्तर आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही तापी व गोदावरी दरम्यान रांग आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांग. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो, मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो अशी वेळ पुन्हा येणार नाही. आपण जर फॉर्म भरायचे बाकी असतील कारागृह, SRPF, लोहमार्ग, पोलीस शिपाई फॉर्म लवकर भरून घ्या. चला मित्रांनो पुढील प्रश्न. मूलभूत हक्कासंबंधित कोणते कलम आहे? याचं राईट उत्तर आहे कलम 12 ते 35 मूलभूत हक्कासंबंधित कलम आहेत. मित्रांनो मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये समावेश आहे. मित्रांनो मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. मित्रांनो जर प्रश्न नवीन वाटला तर लगेच नोट डाऊन करत चालायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? याचं राईट उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लागला. मित्रांनो सन 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. मित्रांनो पेशी हा सर्वात छोटा घटक आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व राष्ट्रीय उद्याने किती आहेत? याचं राईट उत्तर आहे 6. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प हे 6 आहेत व राष्ट्रीय उद्याने सुद्धा 6 आहेत. तसेच प्रशासकीय विभाग जर विचारलं ते सुद्धा 6 आहेत, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. विधवा विवाह संघाचे संस्थापक कोण होते किंवा कोण आहेत? याचं राईट उत्तर आहे महादेव गोविंद रानडे हे विधवा विवाह संघाचे संस्थापक होते, महादेव गोविंद रानडे. चला पाहूया पुढील प्रश्न. कोणता किल्ला सातारा जिल्ह्यात नाही? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, वासोटा, प्रबळगड, सुधागड, साल्हेर. 2 सेकंद थांबतो. मित्रांनो याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वासोटा हा किल्ला सातारा या जिल्ह्यात आहे. मित्रांनो बाकी प्रबळगड व सुधागड हे 2 जिल्हे रायगड या जिल्ह्यात आहे, प्रबळगड व सुधागड. व साल्हेर हा किल्ला नाशिकमध्ये आहे, हा नाशिकमध्ये आहे, हा रायगडचा आहे, प्रबळगड व सुधागड. चला आणि सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो किंवा केव्हा करतात? मित्रांनो याचं उत्तर आपण पाहू शकता दरवर्षी 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. चला पाहूया पुढील प्रश्न. बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? याचं राईट उत्तर आहे सन 1971 या साली बांगलादेशची निर्मिती झाली. मित्रांनो बांगलादेशची राजधानी व बांगलादेशचे चलन हे काय आहे, मला हे प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा. उत्तर चुकलं तरी चालले, पण प्रयत्न मात्र मित्रांनो नक्की करा. चला पुढील प्रश्न. उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं राईट उत्तर आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण आहे. मित्रांनो उजनी या धरणाला यशवंत सागर असेही म्हटले जाते. मित्रांनो उजनी धरणाची पाणी क्षमता ही 121 TMC इतकी आहे, 121 TMC इतकी आहे, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला पाहू मित्रांनो पुढील प्रश्न. आंबेडकरांच्या मते कोणते कलम हे भारतीय संविधानाचा आत्मा किंवा प्राण आहे? याचं राईट उत्तर मित्रांनो आहे कलम 32 हे आंबेडकरांच्या मते भारतीय संविधानाचा आत्मा किंवा प्राण आहे. महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो. महाराष्ट्रातील सध्या एकूण महानगरपालिकेची संख्या किती आहे? याचं उत्तर मित्रांनो पाहू शकता
महाराष्ट्रामध्ये सध्या 29 महानगरपालिका आहेत. मित्रांनो, जर आपणास विचारलं महाराष्ट्राची 28वी महानगरपालिका कोणती, जर 28वी मित्रांनो आहे इचलकरंजी. मित्रांनो, जर 29वी विचारली कोणती होती, 29वी झालेली नवीन आहे जालना. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे किंवा नोट डाऊन करायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. कोतवालची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? याचं राईट उत्तर आहे तहसीलदार यांना कोतवालची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपण पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. प्रश्न 25. कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात साजरा केला जातो? याचं राईट उत्तर आहे 21 ऑक्टोबर. हा दिवस दरवर्षी भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहेत? याचं राईट उत्तर स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात या दोन्ही घटना दुरुस्ती आहेत. 73वी व 74वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेची संबंधित आहेत. चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? याचं राईट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आंबेडकर यांनी. चला पाहूया पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात उंच आणि पर्वतरांग आहे? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पीरपंजाल. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं राईट उत्तर आहे सन 1985 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. मित्रांनो, ही स्थापना लॉर्ड डफरिन यांच्या कारकिर्दीत झाली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन 1885 लॉर्ड डफरिन. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. हडपसरची लढाई कोणत्या साली झाली? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑक्टोबर 1802 मध्ये हडपसरची लढाई झाली. मित्रांनो, हा नवीन प्रश्न आहे, येण्याची शक्यता आहे. हडपसरची लढाई कधी झाली? मित्रांनो, चला पाहूया शेवटचा प्रश्न. आणि हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. 1932, 1934, 1931, 1913. मित्रांनो, यापैकी एक उत्तर आहे. मित्रांनो, याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, भेटूया आपण अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र.